Hello friends, welcome back once again in Yadav coaching classes and I am your friend Mr. Ishwar Yadav. Today's lecture will be very helpful for students and every beginner of learning English. Now, let us discuss about past perfect tense and I will give you more example of past perfect tense. Now look at the board. तर मित्रांनो, सिंपल पास्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट टेन्स या दोन काळांचा संबंध या ठिकाणी मी दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण आता पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये वाक्य रचना बघूया. तर पहिलं जे वाक्य आहे मित्रांनो, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये बिफोर द meeting started, comma, I had taught you something important today. तर ह्या वाक्यामध्ये सिंपल पास्ट टेन्सने कॉमा पर्यंत जे वाक्य आहे त्याची आपण सुरुवात केलेली आहे. बिफोर द मीटिंग स्टार्टेड, मीटिंग सुरू होण्या अगोदर, मीटिंग सुरू होण्या अगोदर I had taught you something important today. तर मित्रांनो, ह्या वाक्यामध्ये द मीटिंग हा वाक्याचा काय आहे, कर्ता आहे, सब्जेक्ट आहे. स्टार्टेड हा B2 आहे, वर्ब सेकंड फॉर्म आहे. आय वाक्याचा सब्जेक्ट आहे म्हणजे वाक्याचा कर्ता आहे. त्यानंतर हॅड हे वाक्याचं सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब आहे आणि टॉट पास्ट पार्टिसिपल म्हणजे वर्ब थर्ड फॉर्म आहे. यू हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, अप्रत्यक्ष कर्म. आणि समथिंग इम्पॉर्टंट हा डीओ आहे, डीओ म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि टुडे ऍडवर्ब आहे म्हणजे ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. तर ह्या वाक्याची रचना पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आहे. बिफोर द मीटिंग स्टार्टेड, मीटिंग सुरू करण्या अगोदर मी आज काही महत्वाचे तुला शिकवले होते. म्हणजे सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ आणि पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ ह्या दोघांचा एकत्रितपणे संबंध ह्या वाक्यामध्ये आपण दर्शवलेला आहे. तर हेच जर वाक्य आपल्याला मित्रांनो निगेटिव्ह करायचं असेल, नकारार्थी करायचं असेल, तर ह्या वाक्याची रचना अशा पद्धतीने असेल. बिफोर द मीटिंग स्टार्टेड आय हॅड नॉट किंवा आय हॅडंट taught you something important today. मीटिंग सुरू करण्या अगोदर मी आज तुला काहीतरी महत्वाचे शिकवले नव्हते. बिफोर द मीटिंग स्टार्टेड आय हॅडंट taught you something important. हे झालं नकारार्थी वाक्य, निगेटिव्ह सेंटेन्स. हेच जर वाक्य आपल्याला इंट्रागेटिव्ह सेंटेन्स मध्ये चेंज करायचं असेल किंवा येस नो टाइप सेंटेन्स मध्ये बनवायचं असेल तर बिफोर द मीटिंग स्टार्टेड हॅड आय टॉट यू समथिंग इम्पॉर्टंट टुडे.
क्वेश्चन मार्क. बिफोर द मीटिंग स्टार्टेड had I taught you something important today? क्वेश्चन मार्क. म्हणजे मीटिंग सुरू करण्या अगोदर मी आज काही महत्वाचे तुला शिकवले होते का? हे झालं इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स. हेच वाक्य इंट्रॅगेटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर ही वाक्यरचना अशी असेल, बिफोर द मीटिंग स्टार्टेड had I not taught you something important today? क्वेश्चन मार्क. मीटिंग सुरू करण्यापूर्वी मी आज काही महत्वाचे तुला शिकवले नव्हते का? हे झालं इंट्रॅगेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे ह्या वाक्यामध्ये प्रश्न पण येतो आणि नकार पण येतो. त्याचबरोबर हेच वाक्य जर आपल्याला WH टाईप मध्ये बनवायचं असेल तर वाक्यरचना अशी असेल, बिफोर द मीटिंग स्टार्टेड when had I taught you something important today? क्वेश्चन मार्क. मीटिंग सुरू करण्या अगोदर मी आज काही महत्वाचे तुला केव्हा शिकवले होते? तर अशा पद्धतीने एक वाक्य आपण 5 प्रकारे बनवू शकतो. व्हिडिओला सबस्क्राईब, शेअर, लाईक्स आणि बेल आयकॉन प्रेस करा.